सलग 3 वेळा निवडून आलेले भोसरीचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे आपले बंधू सचिन भैया लांडगे यांचा मागील पराभवाचा वचपा काढणार का, याचीच उत्कंठा प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वांना आहे। अवघ्या 336 मतांनी भाजपचे सचिन लांडगे यांना मागील वेळी पराभवाचा सामना करावा लागला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गव्हाणे यांनी केलेल्या आमदारांच्या भावाचा पराभव तेव्हा बराच गाजला होता। भाजप आमदार लांडगे यांचे होमपेज असून 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 4 पैकी राष्ट्रवादीचे 2 उमेदवार इथून निवडून आले होते। सागर गवळी भाजपा, अनुराधा गोफणे राष्ट्रवादी, प्रियंका बोरसे भाजपा आणि अजित गव्हाणे राष्ट्रवादी अशी मागील वेळी विजयी झालेल्या उमेदवारांची नावे होती। यंदा ओबीसी महिला, ओबीसी खुला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहेत। मागील वर्षी आमदार महेश लांडगे यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे हे स्वतः पुन्हा एकदा या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात असून भोसरी पट्ट्यातून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आलेल्या अनुराधा गोफणे व त्यांचे पती देवीदास गोफणे हे दोघेही निवडणुकीच्या तयारीत आहेत। कोमलताई फुगे, अमर फुगे, सुलोचना भोवरे, योगेश गवळी, पंडित गवळी हे इच्छुक उमेदवारही मोठ्या तयारीला लागलेत। आमदारांचे बंधू सचिन लांडगे हे पराभूत झाल्यानंतर कामगार नेते म्हणून आपल्या क्षेत्रात सक्रिय झालेले दिसत होते, मात्र सार्वजनिक तसेच सामाजिक कार्यात ते फारसे मिसळले नसल्याची तक्रार येथील नागरिक व्यक्त करतात। घरात आमदारकी असल्याने सचिन भैया पुन्हा निवडणूक लढवणार व मागील पराभव भरून काढणार असे चौकाचौकातील नागरिक बोलतायत। दरम्यान तुम्हाला काय वाटतं की या वेळेस प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोण गुलाल उधळणार आणि कोणाच्या मनात पराभवाचा मलाल राहणार ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुमच्या मते अजून कोणाची हवा या प्रभागात आहे का ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि पाहत रहा PCMC न्यूज।